या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सगळ्या मतदार आणि कार्यकर्त्यांचे आणि मित्र पक्षाचे विनम्रतेने त्यांच्या समोर मी नतमस्तक होते। एका विश्वासाच्या नात्याने चौथ्यांदा त्यांनी मला ही जी मोठी संधी दिली आहे आणि ही संधी म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे। मला विचाराल तर जबाबदारी वाढली आहे आणि आज दुष्काळाची जी परिस्थिती आहे या दुष्काळाच्या परिस्थितीत म्हणूनच आज आल्यानंतर रोहित युगेन आणि या सगळ्यांनी एक नियोजन केलंय। त्याच्यात आधीच शरीफ फाउंडेशनचे अनेक गावांमध्ये टँकर चालू आहेत, अजून 4 टँकरची सुरुवात आज अजून होते, तसे एक 10-15 टँकर या सगळ्यांच्या फॉलोअप नंतर, कारण प्रशासनाचे टँकर पुरत नाहीयेत, अनेक ठिकाणी वेळेवर पोहोचत नाहीयेत, याच वारंवार कंप्लेंट येत आहेत। दुष्काळाची परिस्थिती अतिशय तीव्र व्हायला लागली आहे। त्यानंतर ना दुधाला भाव आहे, कांद्याला भाव नाहीये, बेरोजगारी वाढते, भ्रष्टाचार आणि महागाई ही एवढी मोठी राज्य आणि देशाच्या समोर आव्हानं आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा एक फॉलोअप घेऊन आज आम्ही इथे सगळा दुष्काळी दौरा करतो। ताई, मतदानाच्या दिवशी देखील आपण काटेवाडीमध्ये जाऊन काकींचं दर्शन घेतलं होतं, विचारपूस केली होती। आज देखील आपण गेला काटेवाडीमध्ये गेला, बंगल्यावर गेला आणि काकींची भेट घेतली। मी आज सकाळीच उठून आशा काकींना भेटायला त्यांचा, कारण का मी आज रिझल्ट लागल्यावर पहिल्यांदाच बारामतीला आले, सकाळी उठून मी आशा काकींचा आशीर्वाद घेतला। तिथून मी राजू दादा आणि रणजित दादा जे माझे बंधू सगळे इथे राहतात त्यांचा आशीर्वाद घेतला। माझे बंधू श्रीनिवास दादा त्यांना मी परवाच मुंबईलाच भेटले होते तेव्हा त्यांचा आशीर्वाद घेतला होता। त्याच्यामुळे घरातल्या सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन ही नवीन जबाबदारी जी एका विश्वासाच्या नात्याने मायबाप जनतेने जी दिली आहे त्याला विनम्रपणे मी या कामाला लागले। रेकॉर्ड ब्रेक मतदान बारामतीकरांनी दिलंय ताई, आणि आपण मोदींना टाळलं का साहेबांच्या विरोधात उमेदवार दिला म्हणून टाळलं? मला माहिती नाही या सगळ्याचं, मला एकाच गोष्टीची जाणीव आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ आणि बारामती तालुका यांनी जो विश्वास आमच्या सगळ्यांवर दाखवलाय त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांनी जो विश्वास दाखवलाय त्याच्यासाठी पूर्ण ताकदीने काम करून ह्या भागामध्ये जे काही प्रश्न आहेत आणि जे काही सामाजिक ही प्रश्न असतील याच्या जातीने लक्ष घालून आम्ही कामात जातो। विधानसभेला कुठला नवीन चेहरा दिसतोय समोर? मला विधानसभेची, आता लोकसभा आता तर संपली आहे, सरकार उद्या विधानसभेची चर्चा महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सची सुरू झाली आहे। कॅन्डिडेट्सची काही चर्चा नाही, पण कोण कुठल्या सीट लढणार पुढच्या महिन्याभरात या सगळ्या मीटिंग। अनेक आमदार जे गेले होते परतीच्या वाटेवर येत आहेत अशी चर्चा सुरू झाली। तुम्हाला अनेक वेळा सांगते माझ्या पोटात खूप गोष्टी आहेत। ताई, तुम्हाला बारामती विधानसभा राजकारण निवडणूक आता त्यामुळे आता निकालही आलेले आहेत, पक्षामध्ये फूट राहणार आहे, त्यामध्ये मला असं वाटतं नाती आणि आपण आपलं प्रोफेशनल आयुष्य याच्यात कधीच मी तरी कधीच गल्लत केलेली नाही, त्याच्यामुळे माझ्या मनात कधी तो विचार मागेही आला नाही, आजही नाही आणि उद्याही मनात येणार। चिंचणची आज बैठक आयोजित केलेली, जे अधिकारी यांना यायला पाहिजे होतं त्यांनी उपस्थित राहू नये अशा त्यांना सूचना गेलेल्या। कोणी सूचना दिल्या? संबंधित बघूया गेल्यावर कळणार। दादांनी अभिनंदनाचा फोन आला का? खरं तर गेले 2 दिवस झाले इतके फोन येत आहेत, त्याच्यामुळे माझा फोन मला बघायला फारसा वेळ मिळाला नाही, कारण का कार्यकर्त्यांना पण वेळ द्यावा लागतो तेव्हा माझा फोन दुसरीकडे असतो। माझे खरं तर मी काल एक पोस्ट पण टाकली की चुकून माकून माझ्याकडून जर व्हॉट्सअप किंवा SMS ला उत्तर दिलं नसेल तर सगळ्यांनी समजून घ्यावं, कारण का बरेच मेसेजेस आलेले आहेत। मी प्रत्येकाला स्वतःच मेसेज पाठवायचा प्रयत्न करते, पण एखाद्याचं चुकून माझ्याकडे राहून झालं तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते। प्रत्येक मेसेजला उत्तर द्यायचा प्रयत्न किंवा आलेल्या कॉलला उत्तर द्यायचा प्रयत्न मी पुढच्या 1 दिवसात। दादांच्याच विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला अपेक्षित होतं लीड मिळाला? मी खरं सांगू, मी जेव्हा इलेक्शन लढते ना तेव्हा मी लीड आणि आजच्या गोष्टीच्या कुठून काय असं करत नाही। माझं राजकारण हे लोकांची सेवा आणि चांगली पॉलिसी यासाठी, चांगली धोरणं करण्यासाठी, म्हणून मी तर लोकसभा लढते। दादा असं म्हणाले की सगळ्या परभावाला कायम राहील। नाही, आता विधानसभेची चर्चा तर सुरू व्हायला पाहिजे, ती आता वरिष्ठ लेवलला म्हणजे आदरणीय पवार साहेब, सोनियाजी आणि उद्धवजी
हे बसून सगळा फॉर्म्युला वगैरे ठरवतील तेव्हा पुढे. पण महाविकास आघाडी विधानसभेच्या कामाला लागलेली आहे. त्याचं कारण की आज राज्यामध्ये म्हणजे कालही मी दौंड आणि इंदापूरच्या भागात दौरा करत असताना सातत्याने शेतकरी मला सांगत होते की दूध शहरामध्ये 2 रुपयांनी वाढलेलं आहे, पण ग्रामीण भागात 2 रुपयांनी कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे दुधाचा व्यवसाय हा परवडतच नाहीये आणि ही फार मोठी अडचण आणि आव्हान आज शेतकऱ्यांच्या समोर आहे. कालच सरकारला 8 दिवसापूर्वी पण म्हणजे रिझल्ट लागायच्या आधीही मी सरकारला विनंती केली होती, आजही विनंती कालही केलेली आहे की जर सरकारने दुधाचा भाव वाढवला नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल. काल दादांनी म्हणाले की सर्व पराभवाची जबाबदारी ही माझी आहे, असं बोलताना ते सुद्धा म्हणाले की विरोधकांनी एक नॅरेटिव्ह सेट केलं की संविधान बदलणार आणि इतर काही गोष्टी आहेत, ते करण्यामध्ये ते यशस्वी झाले म्हणून आम्हाला पटतं. प्रत्येक जण आपापलं अनालिसिस करत असतं, पण 2 खासदार म्हणजे मला माहिती येते आणि तुमच्याच चॅनलवरती बातमी पाहिलेली पण आहे, मी वर्तमानपत्राची वाचते. भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार सातत्याने म्हणत होते की आम्ही संविधान बदलणार. त्याच्यामुळे खासदारांनी चॅनलवरच बोलले. प्रफुल्ल पटेलांना मोठा दिलासा मिळाला. सीजे हाऊसमधील मालमत्ता जप्ती रद्द करण्यात आलेली आहे. 2022ला ईडी कडून मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली होती. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केलेली कारवाई दाद मागण्यात असलेल्या त्यांना मोठा दिलासा मिळाला. त्याचं उत्तर तुम्ही देवेंद्रजींना विचारलं तर जास्त योग्य. मला यातला आईस मधलं फारसं देवेंद्र फडणवीसांनी दादांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा भाग घेतला होता असं मला वाटतं. कारण ज्या पद्धतीचे निकाल आले फडणवीसांनी किंवा भाजपचे दादांना संपवला. भारतीय जनता पक्ष हे मित्र पक्षांशी कसं वागतं हे गेले 20 वर्ष किंवा 10-15 वर्ष फार जवळून मी पार्लमेंटमध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे मित्र पक्ष आणि अनेक त्यांचे मित्र पक्षांशी माझे अतिशय कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे मला काय ते मित्र पक्षांची कसे वागतात पार्लमेंटमध्ये मी 10-15 वर्ष फार जवळून पाहिले. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.